तर नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही जाणार आहे तर चला इथं समोर चिले करत होती बरं का शो मासा येड्यावाने करून चला. तर हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता आम्ही आलो सध्या श्री क्षेत्र महादेव मंदिर बेली म्हणजे याला नाव म्हणतात बेलीचा महादेव. आळंदीपासून एक 5 किलोमीटर अंतरावर आहे. पहिला घाट लागतो, दुसरा घाट पार केला की लेफ्ट साईडला तुमच्या पाठी लावलेले महादेव मंदिराचे. तर तिथून तुम्ही टर्न घेतला, थोडा रस्ता रोड म्हणजे कच्चा रस्ता आहे, तिथून तुम्हाला डायरेक्ट गाड्या बघू शकता. तुम्ही डायरेक्ट मंदिरापाशी येतात. तुम्हाला जर दुसरा ऑप्शन पायी यायचं असेल तर वरी गाडी लावून इथून तुम्ही येऊ शकता. चला आपण बघूया आतमध्ये जाऊन मंदिर कसं आहे आणि कसं नाही. चला. ए माईक बंद आहे ते चालू कर. माईक बंद आहे तो माईक बंद आहे. चालू केलं तर झालं चालू. नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे निसर्ग रम्य वातावरण आहे इथे. तर तुम्हाला जर आळंदीत राहत असाल किंवा पुणे PCMC मध्ये राहत असाल तर बाहेर तुम्हाला फिरायला जायची खूप इच्छा होते, पण तुम्ही जाऊ शकत नाहीत. तर असं आपल्या आळंदीपासून एक 5 किलोमीटर अंतरावर इथे एक बेली महादेवाचं मंदिर आहे. तर इथं खूप निसर्गरम्य वातावरण आहे. तसेच बघण्यासारखं फिरण्यासारखं खूप काही आहे इथं. तुम्ही एकदा याला भेट देऊ शकता. तर आम्ही आता आलोय, जस्ट आम्ही आळंदी पास केली आहे. आळंदीपासून पहिला घाट लागला तिथं नाही, पण लगेच दुसऱ्या घाटला आले की लेफ्ट साईडला तुम्हाला एक पाटी लावलेली दिसेल. तर त्या पाटीला तिथून तुम्ही लेफ्ट साईड घ्यायची आणि तिथून आतमध्ये यायचंय. तर आम्ही आलोय सध्या खाली जाऊन बघतो. तिकडे खाली मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. तर खाली गेलो तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे वगैरे. छान म्हणला. हे हसली सारी गोकुळ नगरी, एवढंच पुढचे गाण्याच्यात. अशा प्रकारे आपण खाली जाता बघू. चला समोर काय होते. भारी आहे राव. खाली बघू शकता तुम्ही एक तळ टाईप मध्ये, म्हणजे तळच आहे, भरपूर पाणी आलेलं आहे. इथं मंदिराचं सध्या काम चालू आहे वाटतंय, म्हणजे लोखंडाच्या जाळ्या वगैरे आणून ठेवलेल्या आहेत तिथं. बघू खाली गेल्यावर काय होते. तर तुम्ही बघू शकता इथे एक झेंडा लावलेला आहे. हे झाड कशाचं आहे झाड मला पण माहिती नाही कशाचं आहे, पण आहे झाड. इथून तुम्ही खाली मंदिराला जाऊ शकता. चला. राधे चालू माझं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मंदिराजवळ आलेलो आहे. हे आपलं मंदिर. तर इथे एक बहुतेक कार्यक्रम चालू आहे. बघू इथे बघू शकता मंदिराचं काम वगैरे चालू आहे. बेरिंग्स वगैरे आणून ठेव. हे रस्ता कुठं जातो रे? ते खाली काय माहित कुठे जाते. व्हिडिओ काढ घे. फ्लॅश चालू ठेव. अरे वाजायला का जाऊ द्यायची. लॅपटॉप वर कुठले चालले रे? हे यार गौरव, अरे तू कसं गेलं? आमची ट्रिप आली नाही. अरे शाळा चाली काय? नाही क्लास. मग क्लास मॅडमचा क्लास सोडला काय? हा सोडला. का? असंच. का रे? इकडे कुठं? आलतो रे ग्लोबल असंच रे. अकॅडमी जॉईन केली आहे. हा का? मस्त आहे बाबा. काय कितीला गेला सध्या? 7वीला. ते लहान आहे रे, पण तू जा हळू जा. तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता आपण जसं वरून खाली आलोय तसं आता मंदिरात आलोय. तर इथं बघू शकता मंदिरात आलेलं इथे एक झाड लावलेलं आहे खाली. तर व्यवस्था बघा किती भारी. आजूबाजूनं पत्र शेड केले, पण हे झाड काय तोडलं नाही. इथं आले की एक नंदी महाराजांचं बाहेर मूर्त लावलेली आहे. त्याच्या आतमध्ये इथं महादेवांची पिंड आहे. तर बघू शकता आतमध्ये पूर्ण अंधार वगैरे, आणि त्याच्याच माग श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज व विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा मोठा फोटो लावलेला आहे.
आलेले वाटलंय ना तुला नाही वाटलं विठ्ठल नामाचा रे जय घोष. वाव पोहासारखं पाणी आहे. हे बघा हे मग कसं म्हणतात पाण्यात काय नाही. हे पा भावांनो पाणी एकदम काचसारखं पाणी वरून सगळं खालचं दिसायले हिर म्हणजे हिर अशी हिर पाहिजे राव आता काय सगळं का धूळ पाणी अबे काय लुक आहे बाहेर एखाद्या याच्यासारखं त्या. बघा की जसं तुम्ही बाहेर नाही नाही इकडे किशोम किती भारी लुक इकडे बघ नाही तर असं वाटेल ते एखादं आपलं हे नाही का ते डिस्कवरी चॅनल असते का हे बघ पाठीमागं बाहेर. पाणी आहे बघा भारी काचसारखं पाणी काचसारखं. पाणी काहीतरी हे आता मी ते हे काचू. इथं आम्ही गावाकडे काय करत माहिती काय शिवम शिवम हे नाल्या होते नाल्यातले चाटू धरायचे आणि ते याच्यात टाकायचे आणि त्याच्यापासून ते कवरक ठेवायचे माहिती काय एका टाकीत त्याची पाच त्याची बेंडकी तयार होते का नाही हे पहा तुम्ही चाटू वातावरण दिसत म्हणजे डिस्कवरी वगैरे चॅनल बघता सेम त्यासारखं वातावरण आहे. रात्री जर तुम्ही इकडे आला तर फाटती बाई वर येऊन आलो खाली आपण खाली पाण्यात लय दुसरीच काहीतरी दिसायले म्हणजे चाटू वगैरे ते गावाकडे तुम्हाला माहिती गावाकडे पासेल चाटू माहित असेल तुम्हाला काय असते मागे पहा तुम्ही मच्छर चढले चल लय मच्छर डसायले चल 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 चल. वर चला मच्छर डसायले हे बघ आमचा सिनेमॅटोग्राफर काढतो व्हिडिओ चालतो की काढ घ्या आता जाऊ काढायच ना लय घालतो. तर या तुम्ही या चला आपण वरी बघू त्यांना घेऊ आपण इंस्टाग्राम व्हिडिओ टाकूया आता मायला अच्छा मायला होय अच्छा मायला पाणी लय काचासारखं आहे रे. हे याच्यात माशा पण आहेत बरं का ए मामा माशा पण आहेत बघ. वाट चुकणार माहिती केवढं फोडायला रे मच्छर असल्यामुळे मावा इकडे अरे हे बघ हे बघ बापा चल रे फोड दाखव लेट असाली तर नाही नाही चल चल पाहिलं नाही चल मी म्हणालो काय झालं म्हणलं. ए शिवम चल तर चला आपण जाऊ एकदा वरी पहा हे कसं वातावरण आहे लय भारी यार इथे तार आहे बरं का तार कटलेला आहे. चल ना रे चल ना शिवम. मायला लय भयंकर दिसायला रे अरे आहे की मोबाईल तुझ्या जवळ मोबाईल दिला का हातात दिला की मग असू दे ना तुला काय व्हिडिओ पाठवणार नाही का काय मी त्या मायला यो यो बेबी on singer या मामा तू पुढे ये त्याला मागे जाऊ दे. हे चला बरी चला आम्ही पावसात भिजत आलो. चला लिंब चढ चल रे चल रे याच हे चल च्या मायला चल की रे मग काढ की आता काढ की मग काढ म्हणत काढ ना तू मग काढ ना बाहेर जरी काढ वाट मग काढ की वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा इथनं पाणी चाललं ना तिकडं वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्या काढतो काय काढायचं तिकडे काल चालला ए रताळ्या इकडे चाल ना
झाला आता शूटिंग करणार झाला तू. हम्म हे यार ते काय रे मामा लाकूड आहे हाय ते कसं दिसेल रे सरपासारखं दिसलं ते. हो बघ ना ते पाहिजे लांबून पाहिलं इट्स नॉट मगरमच्छ इट्स सरप तू भीमाशंकरला जायचं का? लगेच दुसरा व्हिडिओ आपला लगेच भीमाशंकरवर असणार. हे मदत बुचू बुचू करायला बाकी लेकरू पहिला गडीकार पहिली आवदसा पहिला आग्रा हे जो था जंगल में था जंग मोबाईल मध्ये 4K शूटिंग आहे मग ते याच्यामध्ये काऊन होत नाही रे? काय माहित एडिट ऍप्लिकेशन मध्ये काय येत नाही. अरे ते ऍप्लिकेशन तू मामा कॅपकट वापर कॅपकट त्याचा वापर छा मायला आपण एवढ्या लांब तर आलोच वापस कसे जायचं आता हे चल शिव एकदा हे वाजू व्हिडिओ काढ घे केलं चालू चालू काही आज मी सुका हड्डी लूक खाने खरे ओके